तर विद्यार्थी मित्र, आपण सध्या गॉस लॉचे ॲप्लिकेशन्स पाहत आहोत. गॉस लॉचे एकूण 3 ॲप्लिकेशन्स आहेत आणि सोमवार दिनांक 14 डिसेंबर आणि मंगळवार दिनांक 15 डिसेंबर या 2 दिवशी तुम्ही ज्यावेळी कॉलेजला आला होतात त्यावेळी आपण गॉस लॉचं दुसरं ॲप्लिकेशन पाहिलं. वर्गात प्रत्यक्षात जे दुसरं ॲप्लिकेशन पाहिलं त्याचा हा यूट्यूब व्हिडिओ. जे दुसरं ॲप्लिकेशन आहे त्याचं टायटल आहे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू इन्फायनाइटली लॉंग स्ट्रेट चार्ज्ड वायर और चार्ज्ड सिलेंडर. सुरुवातीला आपण फिगर बघू. या फिगरमध्ये हे जे सिलेंडर दिसतंय हे सिलेंडर म्हणजेच इन्फायनाइटली लॉंग स्ट्रेट चार्ज्ड वायर आहे. आता वायर मग ती कितीही बारीक असो किंवा कितीही जाड असो, वायर ही सिलेंड्रिकलच असते. त्यामुळे वायरला सिलेंडर म्हटलं तरी चालतं. याशिवाय फिगरमध्ये जे सिलेंडर दिसतंय ते छोटं जरी दिसलं असलं तरी ते प्रत्यक्षात इन्फायनाइटली लॉंग आहे. सो दिस फिगर शोज इन्फायनाइटली लॉंग स्ट्रेट चार्ज्ड वायर और चार्ज्ड सिलेंडर. या चार्ज्ड सिलेंडरची रेडियस ही आर आहे, आर, आणि ही रेडियस. ह्या सिलेंडरवरती चार्ज आहे. एकूण चार्ज किती आहे माहीत नाही, परंतु या सिलेंडरची युनिट लेंथ विचारात घेतली तर त्या युनिट लेंथवरती लॅम्बडा इतका चार्ज आहे. म्हणून लॅम्बडाला लिनियर चार्ज डेन्सिटी किंवा चार्ज पर युनिट लेंथ ऑफ सिलेंडर असं म्हणायचं. लॅम्बडाचं नाव परत एकदा ऐका, लिनियर चार्ज डेन्सिटी और चार्ज पर युनिट लेंथ ऑफ सिलेंडर. याशिवाय हे सिलेंडर ज्या मीडियममध्ये आहे त्या मीडियमची परमिटिव्हिटी इप्सिलॉन आहे आणि ज्या मीडियममध्ये आहे त्या मीडियमचं डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट के आहे. इप्सिलॉन आणि के यांच्यातलं रिलेशन इप्सिलॉन इज इक्वल टू इप्सिलॉन 0 के, फेअर इप्सिलॉन 0 इज द परमिटिव्हिटी ऑफ एअर और परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस और परमिटिव्हिटी ऑफ व्हॅक्यूम. तर हे फिगरचं सुरुवातीचं एक्सप्लेनेशन. परत एकदा बघू. दिस फिगर शोज इन्फायनाइटली लॉंग स्ट्रेट चार्ज्ड वायर और चार्ज्ड सिलेंडर. आर इज द रेडियस ऑफ वायर और रेडियस ऑफ cylinder. Lambda is the linear charge density or charge per unit length of cylinder. Then epsilon is the permittivity of medium and K is the dielectric constant of medium. Permittivity epsilon and dielectric constant K are related as epsilon is equal to epsilon 0 K. आता आपण स्क्रीनवरती बघू. फिगर शोज इन्फायनाइटली लॉंग स्ट्रेट चार्ज्ड वायर. R is the radius of cylinder. Lambda is the linear charge density or charge per unit length of cylinder. ज्या मीडियममध्ये सिलेंडर आहे त्या मीडियमची परमिटिव्हिटी इप्सिलॉन. सो इप्सिलॉन इज द परमिटिव्हिटी ऑफ मीडियम अँड के इज द डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ मीडियम. इप्सिलॉन अँड के आर रिलेटेड ॲज इप्सिलॉन इज इक्वल टू इप्सिलॉन 0 के. आता आपण पुढे जाऊ. या फिगरमध्ये इथं P हा पॉइंट आहे. सो P is the any point outside
दी चार्जड सिलेंडर. हा जो चार्जड सिलेंडर आहे त्याच्या बाहेरचा पी हा कोणताही एक पॉईंट आहे. सो पी इज एनी पॉईंट आउटसाइड दिस सिलेंडर. हा जो आहे तो ॲक्सिस ऑफ चार्जड सिलेंडर आहे. हा ॲक्सिस आणि पॉईंट पी यांच्यामधलं डिस्टन्स हे आर आहे. ॲक्सिस आणि पॉईंट पी यांच्यामधलं डिस्टन्स आर. याच्यानंतर एक गाउसियन सरफेस किंवा गाउसियन सिलेंडर इमॅजिन करायचं. हा जो गाउसियन सिलेंडर आहे त्याची 3 वैशिष्ट्ये आहेत. पहिलं वैशिष्ट्य, त्या गाउसियन सिलेंडरचा ॲक्सिस आणि चार्जड सिलेंडरचा हा ॲक्सिस हा एकच आहे. म्हणजेच गाउसियन सिलेंडर आणि चार्जड सिलेंडर आतला हे दोन्ही एकमेकाला कोॲक्सियल आहेत. तर हे पहिलं वैशिष्ट्य की गाउसियन सिलेंडर इज कोॲक्सियल टू चार्जड इनर सिलेंडर. दुसरं वैशिष्ट्य असं की गाउसियन सिलेंडरची रेडियस ही स्मॉल आर इतकी आहे. आणि तिसरं वैशिष्ट्य, ह्या गाउसियन सिलेंडरची लेंथ ही यल इतकी आहे. असं हे गाउसियन सिलेंडर फिगरमध्ये डॉटेड स्टाईलने दाखवलंय. तर हे गाउसियन सिलेंडर. तर हे नंतरचं एक्सप्लेनेशन परत एकदा बघा. पी एनी पॉइंट, आर स्मॉल आर is the distance between axis of charged cylinder and point P. Then imagine a Gaussian cylinder such that पहिलं वैशिष्ट्य, it is coaxial to inner charged cylinder. दुसरं वैशिष्ट्य, its radius is small r. आणि तिसरं वैशिष्ट्य, its length is small l. And this Gaussian cylinder is shown in dotted style. तरी नंतरचं एक्सप्लेनेशन असं, P any point outside the cylinder, small r is the distance of point P from axis of cylinder. Then imagine a Gaussian cylinder such that 1. It is coaxial to charged cylinder. 2. Its radius is small r. And 3. Its length is L. आता आपण पुढे जाऊ. आणि हे जे सिलेंडर आहे ते अर्थातच पॉइंट पी मधून पास होतं. दिस सिलेंडर पासेस थ्रू पॉइंट पी. आता याच्यानंतर गाउसियन सिलेंडरवरती पी या पॉइंटला स्मॉल एरिया ds हा कन्सिडर करायचा. सो ds इज द स्मॉल एरिया ॲट पी. यानंतर E is the electric intensity due to this charge on charged cylinder. आतल्या सिलेंडरवरती, आतल्या चार्जड सिलेंडरवरती जो चार्ज आहे त्याच्यामुळं E ही इलेक्ट्रिक इंटेन्सिटी. सो E इज द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू चार्ज ऑन इनर चार्जड सिलेंडर. आणि ही इलेक्ट्रिक इंटेन्सिटी बाहेरच्या गाउसियन सिलेंडरच्या प्रत्येक पॉईंटला नॉर्मल आहे. प्रत्येक पॉईंटला. या पॉईंटचा विचार केला तर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई ही अशी नॉर्मल आहे. किंवा पी पॉईंटचा विचार केला तरी सुद्धा इलेक्ट्रिक इंटेन्सिटी फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे ती नॉर्मल आहे. गाउसियन सिलेंडरच्या प्रत्येक पॉईंटला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई ही नॉर्मल आहे. आणि ही इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई कुणामुळे आहे तर आतला जो सिलेंडर आहे
त्याच्यावरती जो चार्ज आहे त्या चार्जमुळं ही इंटेन्सिटी आहे. म्हणून ईचं एक्सप्लेनेशन, ई इज द इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ड्यू टू चार्ज ऑन inner charged cylinder, and this electric intensity is normal at every point of Gaussian cylinder. So electric intensity, E is the electric intensity due to charge on inner cylinder, and this electric intensity E is normal at every point ऑन गाउसियन सिलेंडर. आता ई जर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई गाउसियन सिलेंडरच्या प्रत्येक पॉईंटला नॉर्मल असेल तर ती एरिया डी एसला सुद्धा नॉर्मल असेल. हेन्स इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई इज ऑल्सो नॉर्मल टू एरिया डी एस ॲट पॉईंट पी. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई एरिया डी एसला नॉर्मल आहे म्हणून इलेक्ट्रिक फ्लक्स डी फाय थ्रू डी एस याची किंमत आपण अशी लिहू शकतो, डी फाय इज इक्वल टू ई डी एस. याच्या अगोदर आपण 2 केसेस पाहिले होते. पहिली केस अशी होती की इलेक्ट्रिक फ्लक्स डी फाय इज इक्वल टू ई डी एस, तर दुसरी केस इलेक्ट्रिक फ्लक्स डी फाय इज इक्वल टू ई डी एस कॉस थीटा. आणि त्यावेळी आपण असं म्हटलं होतं की इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई जर एरिया डी एसला नॉर्मल असेल तर ही पहिली केस वापरायची, डी फाय इज इक्वल टू ई डी एस. आणि जर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई एरिया डी एसला नॉर्मल नसेल तर इलेक्ट्रिक फ्लक्ससाठी ही दुसरी केस वापरायची, डी फाय इज इक्वल टू ई डी एस कॉस थीटा. आता या केसमध्ये इलेक्ट्रिक इंटेन्सिटी ई एरिया डी एसला नॉर्मल आहे, त्यामुळं इलेक्ट्रिक फ्लक्स डी फाय थ्रू डी एस इज गिव्हन बाय पहिल्या केसनुसार डी फाय इज इक्वल टू ई डी एस. आता डी एस हा जो स्मॉल एरिया आहे तो गाउसियन सिलेंडरवरती आहे. मग गाउसियन सिलेंडरच्या डी एस या छोट्या एरियावरती डी फाय इतकं इलेक्ट्रिक फ्लक्स, गाउसियन सिलेंडरच्या डी एस या एरियावरती डी फाय इतकं इलेक्ट्रिक फ्लक्स, तर अख्ख्या गाउसियन सिलेंडरवरती किती हे आपल्याला मिळवायचं. तर पुढच्या स्लाईडमध्ये जाऊ आपण. इलेक्ट्रिक फ्लक्स फाय थ्रू डी एस नाही, तर इलेक्ट्रिक फ्लक्स फाय थ्रू गाउसियन सिलेंडर याची किंमत मिळवताना आपल्याला डी फायचं इंटिग्रेशन घ्यावं लागेल. सो फाय इज इक्वल टू इंटिग्रेशन डी फाय, बट डी फाय इज इक्वल टू ई डी एस. देअरफॉर इंटिग्रेशन डी फाय इज इक्वल टू लाईन इंटिग्रेशन ऑफ ई डी एस, बट ई इज कॉन्स्टंट and therefore it can be taken outside the integration sign, and therefore integration EDS is equal to E into line integration of DS. DS या छोट्या एरियावरती D5 इतकं इलेक्ट्रिक फ्लक्स, तर अख्ख्या सिलेंडरवरती किती हे मिळवताना या D5चं इंटिग्रेशन घ्यायचं, integration of d5, but d5 is equal to EDS, therefore integration d5 is equal to line integration of EDS. As E is constant, then then phi is equal to E into line integration of DS. अशी ही स्टेप आहे. ठीक आहे. तर ह्याच्यानंतर लाईन इंटिग्रेशन ऑफ डी एस याचा मिनिंग आणि याची किंमत आपल्याला सांगायची. तर कोणतंही इंटिग्रेशन ही एक प्रकारची बेरीज असते. आता हे जे गाउसियन सिलेंडर आहे, हा गाउसियन सिलेंडर
अनेक छोट्या एरिया DS मध्ये डिवाइड करायचं. आणि इंटिग्रेशन DS म्हणजे ह्या सर्व DSची बेरीज. आणि त्या सर्व DSची बेरीज केली तर आपल्याला या गाउसियन सिलेंडरचा सरफेस एरिया मिळेल. म्हणून इंटिग्रेशन DS याचा मिनिंग येईल सरफेस एरिया ऑफ गाउसियन सिलेंडर. आणि गाउसियन सिलेंडरची रेडियस स्मॉल r आहे आणि गाउसियन सिलेंडरची लेंथ L आहे. त्यामुळे सरफेस एरिया ऑफ गाउसियन सिलेंडर म्हणजेच इंटिग्रेशन DSची किंमत ही 2πrl अशी येईल. म्हणून पुढच्या स्टेपला आपल्याला असं म्हणता येईल की इंटिग्रेशन DS याचा मिनिंग सरफेस एरिया ऑफ गाउसियन सिलेंडर आणि सरफेस एरिया ऑफ गाउसियन सिलेंडर याची किंमत 2πrl, where r is the radius of Gaussian cylinder and L is the length of Gaussian cylinder. So integration DS याची किंमत 2πrl ही या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केली तर फाय इज इक्वल टू E इंटू 2πrl हे एक नंबरचं इक्वेशन आपल्याला मिळेल. जर लाईन इंटिग्रेशन ऑफ DS याची किंमत 2πrl इथं सबस्टिट्यूट केली तर इक्वेशन नंबर 1 फाय इज इक्वल टू E इंटू 2πrl हे मिळेल. इथंपर्यंत आपण गॉस लॉ वापरलेला नाही, तर आता यानंतर तो वापरायचा आपल्याला. तर गॉस लॉचं मूळ स्टेटमेंट असं आहे की इलेक्ट्रिक फ्लक्स फाय ओव्हर ए क्लोज्ड सरफेस इज इक्वल टू नेट चार्ज एनक्लोज्ड बाय दी क्लोज्ड सरफेस डिवायडेड बाय परमिटिव्हिटी. हे गॉस लॉचं मूळ स्टेटमेंट परत एकदा ऐका. इलेक्ट्रिक फ्लक्स ओव्हर क्लोज्ड सरफेस इज इक्वल टू नेट चार्ज एनक्लोज्ड बाय दी क्लोज्ड सरफेस डिवायडेड बाय परमिटिव्हिटी इप्सिलॉन. आता या ॲप्लिकेशनमध्ये आपण जे ॲप्लिकेशन सध्या पाहतोय त्यामध्ये क्लोज्ड सरफेस हा गाउसियन सिलेंडर आहे. बाहेरचा सिलेंडर हा क्लोज्ड सरफेस आहे. त्यामुळे गॉस लॉच्या मूळ स्टेटमेंटमध्ये जे क्लोज्ड सरफेस असे शब्द आहेत त्याच्याऐवजी गाउसियन सिलेंडर असं म्हणायचं. क्लोज्ड सरफेस ऐवजी जर गाउसियन सिलेंडर म्हटलं तर या ॲप्लिकेशनसाठी गॉस लॉचं स्टेटमेंट असं सांगता येईल की इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू गाउसियन सिलेंडर क्लोज्ड सरफेस ऐवजी इज इक्वल टू नेट चार्ज एनक्लोज्ड बाय दी गाउसियन सिलेंडर क्लोज्ड सरफेस ऐवजी डिवायडेड बाय परमिटिव्हिटी इप्सिलॉन. फक्त आपण काय केलं, क्लोज्ड सरफेस ऐवजी गाउसियन सिलेंडर हे शब्द वापरलेत. सो बाय गॉस लॉ टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू गाउसियन सिलेंडर इज इक्वल टू नेट चार्ज एनक्लोज्ड बाय द गाउसियन सिलेंडर डिवायडेड बाय परमिटिव्हिटी इप्सिलॉन. आता हा गॉस लॉ आहे असं पुढच्या स्लाइडमध्ये आपण विचारात घेऊ. सो बाय गॉस लॉ टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू गाउसियन सिलेंडर इज इक्वल टू नेट चार्ज एनक्लोज्ड बाय गाउसियन सिलेंडर डिवायडेड बाय परमिटिव्हिटी इप्सिलॉन. आता याच्यानंतर पुढच्या स्टेपला टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स थ्रू गाउसियन सिलेंडर यासाठी फाय हे नोटेशन वापरायचं. इज इक्वल टू RHSला डिनॉमिनेटरमध्ये इप्सिलॉनच येईल, परंतु न्युमरेटरमध्ये आपल्याला नेट चार्ज एनक्लोज्ड बाय गाउसियन सिलेंडर याची आपल्याला किंमत लिहायची आहे. तर त्यासाठी फिगरकडे लक्ष द्या.
फिगरमध्ये ह्या आतल्या सिलेंडरचा हा जो पार्ट आहे किंवा हा जो पार्ट आहे तो गाउसियन सिलेंडरच्या आत नाही किंवा गाउसियन सिलेंडरनं तो एन्क्लोज केलेला नाही. हा पार्ट वरती असणारा आणि शिवाय खालती असणारा हा पार्ट आतल्या सिलेंडरचा तो गाउसियन सिलेंडरनं एन्क्लोज केलेला नाही. आतल्या सिलेंडरचा फक्त एवढाच पार्ट गाउसियन सिलेंडरनं एन्क्लोज केलेला आहे आणि आतल्या सिलेंडरचा हा जो पार्ट गाउसियन सिलेंडरने एन्क्लोज केलाय त्या पार्टची लेंथ एल इतकीच असणार. आतल्या सिलेंडरचा हा जो पार्ट गाउसियन सिलेंडरनं बाहेरच्या सिलेंडरनं जो एन्क्लोज केलाय त्याच्यावरती चार्ज लॅम्बडा एल इतका असेल, कारण युनिट लेंथवरती लॅम्बडा इतका चार्ज, म्हणून एल इतक्या लेंथवरती लॅम्बडा एल इतका चार्ज आणि एवढाच चार्ज बाहेरच्या गाउसियन सिलेंडरनं एन्क्लोज केलाय, म्हणून नेट चार्ज एन्क्लोज्ड बाय द गाउसियन सिलेंडर याची किंमत लॅम्बडा एल इतकी येईल. सो फाय इज इक्वल टू लॅम्बडा एल अपॉन इप्सिलॉन हे इक्वेशन आपल्याला मिळेल. फाय इज इक्वल टू लॅम्बडा एल बाय इप्सिलॉन. दिस इज इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 1 याच्या अगोदर पाहिलेलं फाय इज इक्वल टू ई इंटू 2 पाय आर एल. दोन्हीही फायचीच इक्वेशन्स आहेत. म्हणजे दोन्ही इक्वेशन्स आहे तसे आपण पुढच्या स्लाइडमध्ये विचारत घेऊ. सो इक्वेशन 2 इज फाय इज इक्वल टू लॅम्बडा एल अपॉन इप्सिलॉन and equation 1 is phi is equal to E into bracket 2 pi RL. So from 1 and 2 आपण हे इक्वेशन लिहू शकतो. E into 2 pi RL is equal to lambda L upon epsilon. इक्वेशनच्या दोन्ही बाजूला स्मॉल एल आहे ते थ्रूआउट कॅन्सल होईल आणि जे इक्वेशन शिल्लक राहील ते ई साठी असं लिहिता येईल. E is equal to लॅम्बडा अपॉन इप्सिलॉन इंटू ब्रॅकेट 2 पाय आर. आता याच्या अगोदरच्या स्लाइडमध्ये आपण इप्सिलॉन इज इक्वल टू इप्सिलॉन 0k हे इक्वेशन पाहिलं. मग इप्सिलॉनबद्दल इप्सिलॉन 0k सबस्टिट्यूट केलं तर हे इक्वेशन असं लिहिता येईल. इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन इप्सिलॉन 0k इंटू 2 पाय आर. But for air or free space, k is equal to 1. Therefore, E is equal to lambda upon epsilon 0 into 2 pi r. And this is required expression. This is expression for electric intensity due to infinitely long straight charged wire. आणि इथंपर्यंत आपण सोमवार आणि मंगळवार या 2 दिवशी आलो होतो आणि त्याचा हा यूट्यूब व्हिडिओ इथं थांबतोय. धन्यवाद.